राम राम मंडळी, कसे आहात सगळे? मी आणि ईश्वरी चाललो आहोत ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी. ईश्वरी खूप दिवस झाले मला बोलत होती मम्मा जायचं आहे, तर आम्ही निघालो आहे. आता आम्ही मेट्रोने चाललो आहे. खूप जण मला रील जेव्हा मी अपलोड केली, जे दुबईमध्ये राहतात स्पेसिफिकली, त्यांनी मला विचारलं की हा एरिया कुठे आहे, काय आहे. तर सगळ्या डिटेल्स मी इथे मेन्शन केलेले आहेत, म्हणजे तुम्ही कसं जायचं. जर तुम्हाला तिकडे फॅमिलीसोबत जायला नसेल पॉसिबल होत असेल आणि तुमच्याकडे गाडी नसेल तर तुम्ही मेट्रो स्टेशनने जाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला तिकडून टॅक्सी पण अवेलेबल आहे, बस पण आहे. बस नंबर पण 8 नंबर आणि 81 नंबर आहे, त्याने पण तुम्ही जाऊ शकता. आणि बेसिकली तुम्हाला हा एरिया खूप छान वाटेल. खूप प्लेझंट क्लायमेट आहे सध्या. आणि ईश्वरी इकडे बडबड करत होती की मम्मा हे सगळं इंडियासारखं, इकडे मँगोचं झाड आहे. तिची पूर्ण रस्त्यावर बडबड चाललेली. आणि ऑलमोस्ट आम्ही जवळ पोचलो. आणि आता इथून आम्ही टॅक्सी पकडली, कारण टॅक्सी बुक नव्हती केली मी, त्यामुळे मी शोधत होती. मग आम्ही असंच रस्त्याने, क्लायमेट चांगलं होतं म्हणून चालत चाललेलो आणि फायनली इथे पोचलो. काहीतरी स्टेशनपासून, मेट्रो स्टेशनपासून हा एरिया काहीतरी 12 ते 13 मिनटावरती आहे. खूप जवळ आहे, त्याच्यामुळे हार्डली तुमचं टॅक्सीचं पण बिल होणार 18 दिराम 17 दिरामपर्यंत होईल. आणि हा एरिया बघा तुम्ही, सनसेट किती ब्युटिफुल वाटतो आहे. खूप छान इकडे क्लायमेट आहे. आणि इकडे जास्त करून 90% कॅथलिक लोक आणि हेच फॉरेनर्स लोक जास्त आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही इकडे येत असाल तर जमलं तर लंच वगैरे करून या घरातून, आणि काही गोष्टी कॅरी केल्या तर बेटर आहे. आता मी ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी का सांगते, कारण कितीही व्लॉगर असतील तरी हे लोक सांगणार नाहीत तुम्हाला. तर इकडे बरेचसे प्रोडक्ट्स महाग आहेत, जे खाण्याचे वगैरे आहेत. आणि मुलं वगैरे असणार तुमच्याबरोबर, तर इकडे कॉस्टली खूप आहे खाण्याच्या गोष्टी, खाण्याच्या आणि पिण्याच्या दोन्ही पण. तर इकडे जे पण काही गेम आहेत ते पण तुम्हाला पेड गेम आहेत. आतमध्ये फक्त एंट्री फी आहे जी तुम्हाला नाही आहे, म्हणजे फ्री आहे ती. पण बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे आतमध्ये पे करून घ्यायच्या आहेत. आणि सॅन्टा क्लॉजला जेव्हा तुम्ही भेटणार ते तुम्हाला फ्री आहे, पण तिकडे आर्ट वगैरे मुलं करू शकतात, ते सगळं फ्री आहे. बाकी आतमध्ये तुम्ही काही फिरायचं असेल, फोटोशूट, हे असं तुम्हाला बसून खायचं प्यायचं असेल, ते सगळं तुम्ही एन्जॉय करू शकता. बाहेरून फूड आणू शकता. ही आब्रा राईड जी आहे ती पण पर पर्सन 45 दिराम आहे. आणि ऑलमोस्ट हे पूर्ण जेवढं पण हा एरिया आहे तिथून ते लोक राऊंड मारून फिरवतात. आणि हे 45 दिरामची आहे, ही थोडी महाग आहे. आणि बाकीचे जे लहान मुलांचे गेम आहेत ते सगळे 30 दिरामचे गेम आहेत. तर हे जे काउंटर जे आहेत ते आतमध्येही भरपूर आहेत आणि बाहेर एंट्रन्सला पण आहेत. सो तुम्ही हे बघू शकता. बघा इकडे स्नो पार्क, आणि इकडे बंजी जम्पिंगसाठी मुलांचं एज आणि वेट आणि हाईट मॅटर करते, त्यामुळे तुम्हाला त्यानुसार करायचे त्या सगळ्या गोष्टी. मिनी ट्रेन वगैरे हे बाकीच्या सगळ्या 30-30 दिरामच्या गोष्टी आहेत. आणि जिंजरब्रेड हाऊस जे आहे ना, ते खूप मोठा केक आहे आणि त्याच्यावरती मुलं स्वतःचं ते लोक डिझाईन करणार आणि मग नंतर ते लोक केक देतात. ते फक्त महाग आहे. आणि पण तो केक परत तुम्हाला घरी घेऊन जावा लागणार, नाही तर पूर्ण जोपर्यंत हे फिरत नाही तोपर्यंत तो तुम्हाला कॅरी करावा लागणार तुमच्याबरोबर. बाकी आतमध्ये खूप गर्दी आहे, खूप छान क्लायमेट आहे. मला तरी पर्सनली खूप आवडलं, म्हणजे वर्थ आहे. एवढ्या लांब आली मी, पण मुलांसाठी, लहान मुलांसाठी एन्जॉय करण्यासारखा हा प्लेस आहे. तर जे लोक दुबईमध्ये राहतात, शारजामध्ये, अजमानमध्ये, आणि बऱ्याच लोकांनी टिकटॉकवरती ह्याच्या रील्स वगैरे पण बघितलेल्या आहेत, तर तसं आहे ॲक्च्युली हा प्लेस. एकदम प्लेझंट आहे, खूप छान आहे. आणि 5 जानेवारीपर्यंत आहे इकडे 1-2 शोज पण आहेत जे मुलांना सॅन्टा क्लॉज रिलेटेड 45 मिनिट्सचे स्टोरीज वगैरे सांगणार आहेत. आणि इकडे एक बाई भांडत होती ते पण मी कॅप्चर केलं. म्हटलं वा, फॉरेनर्स पण मस्त भांडतायत. म्हटलं तुम्हाला दाखवावं. आणि मस्त आता मला सनसेटचा व्ह्यू मिळाला. मी या टायमिंगला का आली, कारण की मला सनसेट पण मिळेल आणि रात्रीची लायटिंगचा व्ह्यू पण मिळेल. तर तुम्ही पण ट्राय करा की या टायमिंगला येऊन तुम्ही एकदम छान शूट कराल फोटोज वगैरे. तर मी घरातूनच येताना पॉपकॉर्न, चिप्स आणि ईश्वरीसाठी डोसे वगैरे घेऊन आलेली, कारण मला असं वाटलेलं की इथे सगळं कॉस्टली असणार. कारण की मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं, एका लेडीने जेव्हा आतला जो मार्केट एरिया होता तो बघितला, तर तिकडे मी एकाचं रेट सेक्शन बघितलेलं, तर इकडे 10 दिरामची फक्त पाण्याची बॉटल आहे. तर मी समजून गेली की इकडे फूड वगैरे सगळं कॉस्टली असणार, कारण इकडे अल्कोहोल वगैरे पण सगळं सर्व होत होतं.
त्याच्यामुळे मी म्हटलं आता हे तर पार्टीच्या हिशोबानेच इकडे सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. हा पूर्ण मधला जो एरिया आहे त्या साईडला तो सगळा सिटिंग अरेंजमेंट एरिया आहे. तिथे तुम्ही जेवण वगैरे, लाईव्ह म्युझिक वगैरे चालू होतं. ईश्वरीने तर खूप एन्जॉय केला. मुलांसाठी, फॅमिलीसाठी, फ्रेंड सर्कल, ग्रुपसाठी हा बेस्ट प्लेस आहे. आणि आता ज्या प्लेझंट क्लायमेट वगैरे आहे त्या क्लायमेटमध्ये तर तुम्ही खूप एन्जॉय कराल. मुलं तर खूप एन्जॉय करतील. मी पर्सनली खूप एन्जॉय केलं. फक्त फूड कॉस्टली आहे. पण इकडे मी बरेचसे इंडियन बघितले जे मस्तपैकी आलू पराठा, मेथी पराठा काही ना काहीतरी घेऊन आलेले. आणि इथून त्या लोकांनी फक्त मुलांसाठी असं काहीतरी फ्राईज, आईस्क्रीम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या खायला. तर असं आहे. आणि आतमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतील आणि खूप छान. आता बघा रात्र झाली आहे तर सगळी लाईटिंग्स, आणि तुम्हाला असं वाटेल की आता आपण इकडे आलो आहे तर आपण जरा सकाळी आलो किंवा संध्याकाळी आलो तर गर्दी कमी होईल, तर नाही. हे 12 वाजता ओपन होतं दुपारचं, ते रात्री 3 वाजेपर्यंत वगैरे चालू आहे. तर पूर्ण गर्दी आहे आणि तुम्हाला खरंच बसायला नाही मिळणार, एवढी गर्दी आहे. पण तुम्हाला जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये वगैरे जाऊन खाणार वगैरे असाल तर तिकडे तुम्हाला बसायची अरेंजमेंट होईल. आणि हा प्रत्येक जो पण गेम आहे तो 20-20 मिनिटाचा गेम आहे, कारण ह्याच्यासाठी पण भरपूर लाईन आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या मुलांचे तिकीट्स काढल्यानंतर जर दोघं जात असतील पॅरेंट्स तर एकाने लाईनमध्ये थांबा, जेणेकरून मग ह्या सगळ्या गोष्टी चालू होतील तुम्हाला, की मुलांचे नंबर लवकर येतील, ते एन्जॉय लवकर करतील. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही रिलॅक्सपैकी लाईव्ह म्युझिक चालू झालं की तुम्ही पोरांना घेऊन तिथे खायला वगैरे खाऊ शकता. बाहेरून आणलं तरी चालतं. बघा इथे प्रत्येक गोष्ट मिळते आणि खाण्यापासून चिकन, व्हेज, नॉनव्हेज सगळं मिळते. इकडे लोक बघा खाली बसून मस्तपैकी खात आहेत. काही लोक घरातून मॅट वगैरे घेऊन आलेले. आणि इकडे हे वाईनचं सेक्शन होतं आणि हे सगळं बघा ना 55, 60, 70 दिरामला खूप महाग होते हे लोकांचे जे पण वाईन किंवा बिअरचे वगैरे जे काही सेक्शन्स होते ते. तर हे तर इकडे महाग आहे हार्ड ड्रिंक. अदरवाईज तुम्ही नॉर्मल जर स्वस्तात काही बघितलं तर फक्त पॉपकॉर्न होते, पाण्याची बाटली आणि आईस्क्रीम, फ्रेंच फ्राईज हेच एक स्वस्त होतं. बाकी तर सगळं 45, 30, 35, 70, 80, 40, 60 असे दिरामला होतं. तर फूड इकडे कम्पेअरली खूप महाग आहे, कारण इकडे फॉरेनर लोकांचा जास्त क्राऊड आहे. मुलांसाठी इकडे बऱ्याचशा अशा वस्तू वगैरे आहेत, त्याचे पण स्टॉल होते. आणि इकडे सगळी सिटिंग अरेंजमेंट एरिया होती. तर बरेचसे जे इंडियन्स होते ते घरातून सगळं त्यांनी खायला वगैरे घेऊन आलेले. मस्तपैकी तिकडे बसले. 1-2 गोष्टी मुलांना काय आवडतात तर ते गरम गरम फ्राईज वगैरे मागणार, थंड आईस्क्रीम मागणार बाहेर. या 2 गोष्टी तुम्ही तिकडे घेऊ शकता ज्या तुमच्या बजेटमध्ये असतील. बाकी तर सगळं फूड वगैरे महाग आहे. मग ईश्वरी पण बोलत होती तिला आईस्क्रीम वगैरे पाहिजे, तर मग आईस्क्रीम वगैरे घेतलं तिकडे. तिला फ्रेंच फ्राईज घेतलं, तिने पण मस्त एन्जॉय केलं. आणि म्युझिक तर एवढं छान होतं ना तिकडे, सिरियसली म्हणजे असं वाटतच नव्हतं आम्हाला घरी यावंसं. मी इशूला पण बोलली, ईश्वरी आपण दुपारी निघालो आहे 3:30 वाजता, आता संध्याकाळचे 8 वाजत आले तरी पण पाय हलत नाही आपला. आणि खरंच ॲक्च्युली तसं हॅपनिंग प्लेस आहे हे. मला तर आवडलं. पण माझी इच्छा आहे तुम्ही पण नक्की जर दुबईत राहत असाल तर या प्लेसला व्हिजिट करा. मुलं खूप एन्जॉय करतात. आणि इकडे हे जे आता प्लेस आहे सॅन्टा, तिथे सॅन्टाक्लॉज आतमध्ये आहे. मग त्याच्यामुळे मग ईश्वरीला भेटायचंच होतं. मग ईश्वरीला मी बोलली मी लाईनमध्ये जाऊन उभी राहते आणि तू तोपर्यंत इकडे पेंटिंग वगैरे कर. मग ईश्वरी इकडे पेंटिंग करायला बसली आणि मग मी जवळजवळ पाऊण तास लाईनमध्ये होती. तर मला आधी वाटलं की यार आधी लाईन लावायला पाहिजे होती मी आल्या. पण नंतर मला सगळेजण बोलले की तू कधीही आली असती तरी तुला अर्धा-पाऊण तास लाईन आहेच, कारण की इकडे गर्दी होतीच, बरीच लोक आलेली. ते सगळे लाईन लावूनच करत होते आणि मुलं तेवढेच एन्जॉय करत होते. त्यांना लाईनीमध्ये उभं राहायला वगैरे काही गरज नाही. ते इथे बसून मस्तपैकी ड्रॉइंग वगैरे काढत होते. मग ते एक चांगली अरेंजमेंट केलेली. आणि हे फ्री ऑफ कॉस्ट होतं, ह्याचं तुम्हाला पे करायचं नव्हतं. सॅन्टाक्लॉजला आतमध्ये भेटायला जायचं होतं ते. आणि ईश्वरीने तर सॅन्टाक्लॉजसाठी मस्त इकडे पेंटिंग चालू केली आणि त्याच्यानंतर ते लेटर बॉक्समध्ये पण टाकलं. आणि हे मला आवडली अरेंजमेंट. इकडे वॉशरूम वगैरे पण क्लीन आहेत. तर तुम्ही त्या पद्धतीने इकडे याल. जर तुम्ही 2-3 मुलं जास्त किंवा ग्रुपने येणार असाल तर हे एकदम बेस्ट प्लेस आहे दुबईमध्ये. आणि ही आब्रा राईड तर रात्रभर चाललेली. हे सगळीकडे आरडाओरडा चाललेलाच आब्रा राईडचा. तर ही एक मजा मस्त त्या लोकांनी केली. आणि आम्ही वाट बघत होतो की ईश्वरीचा आता कधी नंबर येतोय.
माझं नाव लिहिलं आणि मग हार्ट बनवलं स्माइलिंग फेसवर. मी सांडायला देणार पण मी कलरिंग संपलं नाही पण इट्स ओके. मस्त आहे. Hey, how are you? I love that. That is so cool. You look so cute. Yes, come over here and see me. How are you? I'm good. What's your I'm name? so happy to see you. My name is Ishwari. Oh, that is so great. That's a beautiful. Santa, you feel tired you meeting everybody? No, I'm not tired. You know what? It's so fun for me to meet new people. And this is the first time I've come and visited in Dubai. I've got helpers that are here and they've always been here. But this is the first time me and Mrs. Claus have come to Dubai. Yes, it's so special. And it's so nice because we're so far ahead of the North Pole and got a sleigh all loaded up that we've been able to come visit kids here. It's so And that cool. makes our hearts so happy that it would be really hard to get tired. Santa, I got you a chocolate. Oh, thank you so much. Thank you. Oh, it's so good. What do you want for Christmas? I want light slime. Light slime? Yay, that would be so much fun. You have to make me one promise. I get in trouble when I bring slime. Because my mom sometimes finds messes where they're not supposed to be. Do you promise if I bring you some slime, you'll only play with it where you're supposed to? My mom tells me to. Yes? Thank you. Because then neither one of us will get in trouble. You'll be okay, and I'll be okay. Is that Yeah. okay? Yeah. Yes. Wonderful. Good. I will do that, okay? Because you have been such a good girl. And you are the first child today to be the child. Did you know that? And you're so special. Thank you very much. You're welcome. Mom, you want to come in here for a picture? Yes. Yes. How about Merry Christmas. Merry Christmas. Thank you so much. Very cool. Next year, do you live in Dubai? Yes. So come back to this festival. We'll try to be here again next year. Okay. You can see Mrs. Claus and myself. That way we can get pictures every year as you grow up. Yeah, won't that be cool? You, me, and Mrs. Claus and your mom. Yeah. Cool. Merry Christmas. Thank you. Thank you. And we'll get you some slime for Christmas. Okay. All right. Cool. All right. Merry Christmas. We'll talk to you later. Say bye. Christmas. Thank you. I thought that was fake beer. It was real. And Santa काय बोला? You are the only first one child that give me the chocolate. And he said he will eat it later on. Yeah. सो माझ्या पूर्ण दिवसभराच्या या मेहनतीचं आणि एवढ्या लांब आली तिला घेऊन त्याचं फळ मिळालं. कारण ईश्वरी खूप खुश झाली आणि सांटा पण खुश होता. कारण ईश्वरी पहिली अशी मुलगी होती जिने सांटाला काहीतरी गिफ्ट दिलं, मग ते चॉकलेट का असावं. आणि मी तिला सांगितलं तो पण बिचारा दिवसभर सगळ्यांना भेटत असणार, सगळ्यांना स्माईल देत असणार, तर तू त्याला गिफ्ट दे. प्रत्येक वेळी सांटाकडून आपण मागतो तर आपण सांटाला काहीतरी देऊ. आणि तिला भूक लागलेली, मग मी तिच्यासाठी फ्राईज, सॉस, मेयोनीज सगळं घेत होती इकडे. मला बोलली मम्मा हे कसं आहे? तर मी म्हटलं मस्त आहे, आपला सेल्फ सर्व्हिस. मिळालं की तुम्हाला पाहिजे तो सॉस टाका आणि खावा. सो तुम्ही इकडे आला तर ही मजा नक्की घ्या. दुबईला जे जे लोक राहतात किंवा जे कोणी आता बरीच लोक फिरायला पण आलेत, मला माझा एक फॅन पण भेटलेला मेट्रो स्टेशनला, त्याला पण मी सजेस्ट केलं आहे की तू या प्लेसला ये, मस्त आहे हे प्लेस, एन्जॉय करण्यासारखं आहे. सो असा गेला आमचा दिवस आणि मजा केली. तुमच्या मुलांना असं काहीतरी हॅपनिंग प्लेसला घेऊन या. आहे 5 जानेवारीपर्यंत आहे हे. कसा वाटला व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. खरंच